मुंबई ठाण्यासह कोकणाला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोलीला देखील मुसळधार पावसाचा इशारा। कोल्हापूर, सातारा, घाट या परिसरात देखील ऑरेंज अलर्ट जारी। मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस। कांदिवली, बोरिवली, दहिसर, मालाड, अंधेरी आणि वांद्रे परिसरात पाऊस। काही ठिकाणी झाडं पडल्याचीही घटना समोर। मुसळधार पावसामुळे मुंबईतील बीकेसी परिसरात जलमय परिस्थिती। रस्त्याला तलावाचं स्वरूप। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। अंधेरीमध्ये मोठी दुर्घटना टळली। 4 बंगलोज गुरुद्वार बाहेर वाहनावरती मोठं झाड कोसळलं आणि या घटनेच्या वेळेस वाहनामध्ये आणि आजूबाजूला सुदैवानं कोणीही नसल्यानं इथं जीवितहानी झाली नाहीये। मुंबईसह अंधेरी परिसरात मुसळधार पाऊस झालाय। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस। अंधेरीमध्ये एसव्ही रोडवरती मोठं झाड कोसळल्याची घटना। या दुर्घटनेमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। अग्निशमन दल आणि पालिकेकडून झाड बाजूला करण्यात यश आलेलं आहे। भाईंदर पूर्वेत मुसळधार पावसामुळे मोठं झाड कोसळलं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र 4 चाकीचं मोठं नुकसान झालेलं आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाचा कहर। 24 तासात 18हून अधिक झाडं कोसळली। अनेक वाहनांचं नुकसान। धोकादायक झाडांसंदर्भात वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप। डोंबिवलीच्या काटई नाका परिसरात मुसळधार पावसामुळे पाणी साचलं। रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीचा वेग मंदावला। पाण्याचा निचरा करण्यासाठी यंत्रणा घटनास्थळी तैनात। पावसाळापूर्व नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल। ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत। नेरूळ जुईनगर स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड। पनवेलहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व ट्रेन्स बंद। मुसळधार पावसामुळे ईस्टर्न फ्रीवेवरती वाहतूक संथ गतीने सुरू। कमी दृश्यमानतेमुळे फ्रीवेवरती 2 वाहनांची किरकोळ धडक झाली। मुंबई आणि उपनगरांसाठी हवामान खात्याचा पुढील काही तासांसाठी अतिवृष्टीचा इशारा। दादर परिसरात मुसळधार पाऊस। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण। पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। गोरेगावमध्ये मुसळधार पाऊस। गोरेगाव हायवे परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली। मुंबईमध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। ठाण्यामध्ये पावसाचा जोर वाढला। ठाण्यामध्ये अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली होती। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडण्याच्याही घटना घडलेल्या आहेत। कल्याणच्या आडिवली ढोकळी भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। नालेसफाई न झाल्याचा नगरसेवक कुणाल पाटील यांचा आरोप आहे। नागरिकांच्या घरात पाणी शिरलं तर अधिकाऱ्यांना कार्यालयामध्ये बसू देणार नाही, कुणाल पाटील यांचा इशारा। पावसाचा जोर वाढताच विधान भवन मेट्रो स्टेशनला गळती। मेट्रो स्थानकाच्या पायऱ्यांवर गळती। पावसामुळे गळती सुरू झाल्यानं लिफ्ट, एलिव्हेटर बंद करण्यात आलेला। रायगड जिल्ह्यामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली। 3 दिवस रायगडला ऑरेंज अलर्ट जारी। खरीप हंगामासाठी पोषक पाऊस झाल्यानं शेतीच्या कामांना वेग। बळीराजा सुखावला। रायगडमध्ये पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरती आंबेनळी घाटात दरड कोसळली। दरडीमुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प। पायटा ते कुंभळवणे या फाट्याजवळ झाडासह मातीचा ढिगारा देखील रस्त्यावर आला। झाड आणि माती बाजूला करण्याचं काम सुरू आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे। हवामान विभागाचा अंदाज आहे जून महिन्यामध्ये राज्यामध्ये पावसाची जवळपास 47% तूट। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर लासलगावात पावसाची जोरदार हजेरी। खोळंबलेल्या पेरणीच्या कामांना मिळणार वेग। जळगावच्या अमळनेर शहरामध्ये मुसळधार पावसामुळे बाजारपेठांसह रस्त्यांवर पाणी साचलं। पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप। जोशीपुरा भागातही पाणी साचल्यानं काही काळ यावेळेस घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं, त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागलेला आहे। हिंगोलीमध्ये अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी। औंढा नागनाथमधील अनेक रस्त्यांना नदीचं स्वरूप। रस्त्याच्या पाण्यामध्ये दुचाकी पडल्या। जोरदार पावसामुळे शेतात बियाण्यांची पेरणी। अकोल्यामध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली। वातावरणामध्ये त्यामुळे गारवा निर्माण झाला। नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालेला आहे।
परभणीच्या जिंतूरमध्ये आडगाव बाजारात जोरदार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे गावाच्या शेजारील ओढ्याला पूर आला। पुराच्या पाण्यामध्ये 65 वर्षीय शेतकरी महिला वाहून गेल्याची माहिती आहे। गावकऱ्यांकडून या महिलेचा शोध सुरू आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेरच्या तोंडापूर परिसरात तुफान पाऊस। जोरदार पावसामुळे पर्यायी रस्ता वाहून गेला, तर दुसऱ्या बाजूला अडकलेल्या नागरिकांना क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आलं। तोंडापूर वाकोद रस्त्यावर पुलाचं काम सुरू असल्यानं तात्पुरता पर्यायी मार्ग तयार करण्यात आला होता। परभणीमध्ये मान्सूनच्या पहिल्याच पावसामध्ये शहरातील नाले तुंबल्यानं रस्ते जलमय झालेत। नालीच्या संपूर्ण पुरात वाहून जाणाऱ्या चिमुकलेल्या तरुणांना वाचवलेलं आहे। या घटनेनंतर मनपा प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळलेला आहे। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस। वाशिम, रिसोड, कारंजा, मंगरुळपीर, मालेगाव, मानोरा या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर। शेतशिवारामध्ये पावसामुळे समाधानाचं वातावरण। चेंबूरमध्ये एका शाळेच्या बसवर झाड कोसळलं। एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू, तर बसमधील 12 विद्यार्थी गंभीर जखमी। 11 नंबर रोडवरील दुर्घटना समोर। चेंबूरमधील संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत। घटनेतील जखमी मुलांची प्रकृती धोक्याबाहेर आहे। आवश्यक ती सर्व मदत करण्याची ही सूचना आहे। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती आहे। पावसाळ्यापूर्वी झाडांचं ऑडिट केलं जातं, मात्र हे झाड कसं कोसळलं या संदर्भात माहिती घेतली जाईल। भविष्यामध्ये अशा दुर्घटना होऊ नयेत या संदर्भात सूचना। चेंबूरमधील दुर्घटनेवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाष्य। महापौर ऋतू तावडे यांच्याकडून दुर्घटनास्थळाची पाहणी। पिंपळाचं वृक्ष कोसळल्यानं विद्यार्थ्याचा मृत्यू। झाड काढण्यासंदर्भात पत्र दिल्याचं स्थानिकांचं म्हणणं। पत्रावरती लक्ष न देणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करणार, महापौर ऋतू तावडे यांचा इशारा। सत्तेत कुणीही असो, कंत्राटदार नीट काम करत नाहीत, अनिल परब यांचा आरोप आहे। तर युतीत असताना तुम्हीही लुटीमध्ये भागीदार होता का, परब यांचा सवाल। शिवसेनेनं मुंबई लुटली असा आरोप प्रसाद लाड यांनी केला होता। पावसाळ्यापूर्वी झाडांचं ऑडिट करायला हवं होतं। परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी दिल्या। वॉर्डच्या उद्यान अधीक्षकावर कारवाई व्हावी। चेंबूरच्या दुर्घटनेनंतर नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची मागणी। सचिन अहिर यांचा ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र। अहिरांनी शिंदेंच्या सेनेत अर्ज भरत उपसभापती पदासाठी शड्डू ठोकला, तर 8 दिवसात शिंदेंचा ठाकरेंना दुसरा मोठा धक्का। शिंदेंनी माझ्यासारख्या तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी दिली। आमदार सचिन अहिर यांच्याकडून शिंदेंचे आभार। तर राजकीय टीकेला योग्य वेळेस उत्तर देणार, पक्षप्रवेशानंतर अहिर यांचं वक्तव्य। कुणी येण्याने आणि जाण्याने काही फरक पडत नाही। सगळं देऊनही लोक जात आहेत। ऑपरेशन टायगर नाही, ऑपरेशन फडणवीस सुरू आहे। आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। फडणवीसांच्या बंगल्यावरती पोलीस पाठवले, खोटे गुन्हे दाखल केले। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। फडणवीसांवरचं प्रेम म्हणजे ठाकरेंचे मगरीचे अश्रू, शिंदेंचा टोला। खरं ऑपरेशन अजून बाकी आहे। आदित्य ठाकरे वगळून सर्व आमदार शिवसेनेत येणार, मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा। जे कधीच नव्हते आमचे, त्याची वाट का पाहावी। पक्षामध्ये येताना जे स्वार्थ आणि बेईमानीचा किडा घेऊन येतात, त्यांच्या जाण्याचं दुःख का करावं। सचिन अहिर यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशावरती संजय राऊत यांची ट्विट करत प्रतिक्रिया। जो बाळासाहेबांचा झाला नाही, तो आमदार खासदारांचा काय होणार आहे। नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका। नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरून उठवलेलं त्याचे भोग हे भोगणार आहेत। नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। अहंकारामुळे उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपत चाललेला आहे। भाजपचा यामध्ये काहीही संबंध नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। तर ही फक्त झाकी, शिंदेंचं अजून बरंच ऑपरेशन बाकी, प्रवीण दरेकरांनी डिवचलं। सचिन अहिर यांच्यावर कारवाईसाठी ठाकरे सेनेचे प्रयत्न। विधान परिषदेच्या सभापतींना पत्र देणार, सूत्रांची माहिती। तर कारवाई संदर्भात ठाकरे सेनेकडून कायदेशीर सल्ला घेण्यात येत असल्याची माहिती। तर उपसभापती या पदाला कारवाईपासून संरक्षण असतं, असीम सरोदे यांची माहिती।
सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरेंना सकाळी संपर्क साधून पक्ष सोडण्यासंदर्भात भूमिका मांडली होती अशी माहिती आहे। गेल्या 3 दिवसांपासून सचिन अहिर एकनाथ शिंदेंच्या संपर्कात होते। पुढील 2 वर्षांसाठी उपसभापती पद सचिन अहिर यांच्याकडे असणार। आम्ही तुडवायला नाही, शिवसेना वाढवायला आलोय, विरोधकांची विकेट पडतच राहणारे एकनाथ शिंदे यांचा इशारा। सचिन अहिर यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, ते आमच्या पक्षात होते, त्यानंतर ठाकरेंच्या पक्षात गेले, आता अहिर शिंदेंच्या सेनेत जातायत। कपडे बदलतो तसे विचार बदलायला लागलो तर चुकीचं आहे, रोहित पवार यांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेकडून वरळीमध्ये निष्ठावंतांचा मेळाव्याचं आयोजन। अहिर यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरेंच्या सेनेचा मेळावा। खासदार फोडण्यातही सचिन अहिर यांचा हात, पेडणेकरांचा आरोप। तर ठाकरेंसोबत येताना सचिन अहिर गद्दारी करूनच आले होते, सुनील शिंदेंचा हल्लाबोल। शिंदेंवर मोदींवर वाटेल ती टीका करतात, बोलणं आवारा, लोक थांबतील। गुलाबराव पाटील यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा। तर फक्त भाषण देऊन चालणार नाही, राजनही द्यावं लागतं, गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। भाजपच्या नाराजीचं उपसभापती निवडणुकीमध्ये नीलम गोऱ्हेंना फटका बसल्याची चर्चा। सातारा झडपी निवडणूक घडामोडींमुळे गोऱ्हेंना फटका बसल्याची चर्चा आहे। सातारा एसपींच्या निलंबन आदेशांमुळे गोऱ्हेंवर फडणवीसांची नाराजी असल्याचीही माहिती। सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज भरल्याबाबत मी नाराज नाहीये, शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याकडून स्पष्टीकरण। विधान परिषद उपसभापती पदासाठी ठाकरेंच्या सेनेकडून जगन्नाथ अभ्यंकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल। तर आमची संख्या खूप कमी आहे याची आम्हाला जाणीव आहे, मात्र लोकशाहीमध्ये निवडणुका लढल्या पाहिजेत, अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांमध्ये मतप्रवाह काँग्रेस आणि भाजपात विलीन होण्यासंदर्भात मतमतांतर असल्याची सूत्रांची माहिती। पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका नाही। तुतारी बारीक असते, तुतारीचं ऑपरेशन होऊ शकत नाही, शिवाय मला कोणतीही ऑफर नाही, या फक्त चर्चा आहेत। आम्ही एकसंध आहोत, जयंत पाटील यांचं वक्तव्य। तर कुणासोबत जायचं अशी पक्षात कोणतीही चर्चा नाही, कितीही प्रयत्न केला तरी आमचे खासदार फुटणार नाहीत, रोहित पवारांकडून स्पष्ट। अनेक जण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत, हायकमांड सोबत चर्चा सुरू आहे। पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवरती विजय वडेट्टीवार यांचा दावा। तर पवारांचं नेतृत्व मोठं आहे, ते विलिनीकरण करणार नाहीत, अंबादास दानवे यांच्याकडून स्पष्ट। शिवसेनेने मुंबई लुटल्याचा प्रसाद लाड यांचा आरोप आहे। सत्तेत कुणीही असो, कंत्राटदार नीट काम करत नाहीत। युतीत असताना तुम्हीही लूटमारीमध्ये भागीदार होतात का? अनिल परब यांचा प्रसाद लाड यांना सवाल। राष्ट्रवादीला अर्थखाते मिळण्यासंदर्भात संभ्रम, अद्याप काही निर्णय नाही, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची माहिती। तर लवकरच अर्थखाते आपल्याकडे, जय पवार यांचा दावा। रोहित पवार आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। शेतकरी कर्जमाफी संदर्भात आणि एमपीएससी विद्यार्थ्यांसंदर्भात फडणवीसांची भेट घेणार। शेतकऱ्यांची विराट सरसकट कर्जमाफी करावी, रोहित पवारांची मागणी। तर पाऊस नसल्यानं यंदाचं वर्ष शेतकऱ्यांसाठी कठीण असल्याचीही रोहित पवार यांची प्रतिक्रिया। हेलिकॉप्टर पाडणाऱ्या कंपनीसोबत महाराष्ट्रातील कंपनीचं टायअप आहे। ही बड्या उद्योजकाची कंपनी वेळ आल्यावरती नाव जाहीर करेन, रोहित पवारांचा गौप्यस्फोट। यासह संबंधित उद्योजकाला सत्तेचं पाठबळ असल्याचाही रोहित पवारांचा आरोप। संसदेच्या अत्यंत महत्त्वाच्या कमिटीमध्ये पार्थ पवार यांना स्थान। पार्थ पवार संरक्षण समितीच्या सदस्यपदी, उज्ज्वल निकम, धैर्यशील मानेंचा सुद्धा कमिटीमध्ये समावेश। काशीगाव मेट्रो स्थानकाचा जिना बांधण्यासाठी जागा देण्यास मेहतांची अडवणूक। फडणवीसांनी खडसावल्यानंतर आमदार नरेंद्र मेहता जागा देण्यास तयार, मात्र 133 चौरस मीटर जागेसाठी मेहतांच्या कंपनीला पालिका 24 कोटी देणार। आर्थिक स्थिती बिकट, तरी 7 कोटी आगाऊ रक्कम देण्यास पालिकेची घाई आहे। आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भात बदर समितीचा अहवाल, यावरती हरकती मागवल्यात। सर्व हरकतींवरती चर्चा होईल, सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। राज्यातील सर्व शाळांमध्ये 1ली ते 10वी पर्यंत मराठी भाषा शिकवणं अनिवार्य।
शाळा हा नियम धुडकावणारा असतील तर त्या शाळांवर कठोर कारवाई करणार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंचा इशारा. तर अंमलबजावणी न केल्यास संबंधित शाळेला 1 लाख रुपयांचा दंड आकारला जाणार असल्याचीही माहिती. गंभीर गुन्हे दाखल असून काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रेंचा विधान भवनातील व्हिडिओ व्हायरल. शिक्षण संस्थेसाठी बनावट कागदपत्र सादर करून परवाना आणि अनुदान लाटल्याचा बोंद्रेंवर आरोप आहे. राहुल बोंद्रेंना तात्काळ अटक करण्याचीही मागणी आहे. भाजप आमदार राजेश बकाने यांचा सभागृहातील एक व्हिडिओ व्हायरल. उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रश्नावरती केवळ 1 मिनिटाची वेळ मिळाल्यानं राजेश बकाने आक्रमक. आम्ही इथे रील बनवण्यासाठी येत नाही, जुन्यांना 40 मिनिटं देता आणि नवीन आमदारांवरती अन्याय करता. राजेश बकाने यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त. गोकुळच्या माजी संचालकांकडून सतेज पाटील यांची शिवरायांसोबत तुलना. रणजित पाटील यांनी सतेज पाटलांची तुलना शिवरायांसोबत केली आहे. रणजित पाटील यांच्या वक्तव्यानंतर सतेज पाटील यांच्याकडून तात्काळ सुधारणा. तर आम्ही देखील मावळेच असं म्हणत सतेज पाटील यांनी आवरलं. गोकुळच्या 427 दूध संस्थांचं सभा सदस्यत्व रद्द. विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांचे आदेश आहेत. निर्णयाविरोधात उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याची संस्थांची भूमिका आहे. 427 पैकी 158 संस्था बंद अवस्थेत. निर्णय एकतर्फी असल्याचाही आरोप. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 23 जागांसाठी एकूण 255 उमेदवारी अर्ज दाखल. दिग्गज नेत्यांच्या राजकीय वारसांना मैदानामध्ये शड्डू ठोकला. भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्याकडून निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू. 16 जुलैच्या अर्ज माघारीच्या मुदतीकडे जिल्ह्याचं लक्ष. भाजपच्या अमरावती जिल्हाध्यक्षांच्या निवडीला 1 दिवसांची स्थगिती आहे. अमरावती जिल्हाध्यक्ष नितीन गुडदे यांच्या नियुक्तीला स्थगिती आहे. अंतर्गत वादामुळे नितीन गुडदे यांच्या नियुक्तीला स्थगिती दिल्याचं समोर आलेलं आहे. पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार सुनील भुसारा यांची भारतीय सहकारी संघाच्या संचालकपदी निवड. अमित शहा यांच्या खात्याकडून राष्ट्रीय संघटनेमध्ये स्थान. तर राज्यातून एकमेव संचालक म्हणून पवार यांच्या राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची निवड. पुण्यातील भोर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा वादळी ठरतीये. भाजपच्या महिला नगरसेविकेचा एकेरी उल्लेख केल्यानं गोंधळ. राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष रामचंद्र आवारे यांच्याकडून एकेरी उल्लेख. संसदीय भाषा वापरल्यानं भाजप नगरसेविका आक्रमक. राम मंदिर दान चोरी प्रकरणी दान मोजणीची जबाबदारी असलेल्यांच्या मालमत्तेची चौकशी सुरू आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांची ही माहिती मागवण्यात आली. अनेक व्यक्तींनी त्यांच्या उत्पन्नाची आणि मालमत्तेची माहिती सादर केलेली आहे. मोजणी प्रक्रियेवरती देखरेख करणाऱ्यांची ही तपासणी सुरू आहे. जळगावमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक पार पडली आहे. बैठकीमध्ये रक्षा खडसे यांनी अमृत योजनेच्या रखडलेल्या कामांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना किमान 5 तास नियमित वीज पुरवठा करण्याचे महावितरणला आदेश आहेत. अग्रवाल कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. सर्वतोपरी मदतीचे एकनाथ शिंदेंचं आश्वासन. यावेळेस विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची देखील उपस्थिती. टीईटी पेपरफुटी प्रकरणी 4थी अटक. ठाणे पोलिसांकडून बिजेंद्र कुमार गुप्ताच्या पत्नीला अटक करण्यात आली. सुमन कुमारीला पाटणामध्ये बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आता आरोपी मनीषा वाघमारेसह 10 आरोपींच्या कोठडीमध्ये वाढ झाली आहे. आरोपींना 11 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. तर मुख्य सूत्रधार पी.व्ही. कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकरला 8 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवरील सर्व निर्बंध हटवण्याचा केंद्र सरकारचा मोठा निर्णय. 1 जुलैपासून वाहतूक आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा. तर उद्यापासून पेट्रोल डिझेलवरील 190 लिटरची मर्यादा हटणार. पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी परिसरातील 80% शेतकऱ्यांची सकारात्मक संमती आहे. विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या वाढीव क्षेत्रांसंदर्भात प्रशासनाची भूमिका स्पष्ट. प्रकल्पाचे काम गतीने पुढे नेण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा पुनरुच्चार. ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांचं निधन. मुंबईत राहत्या घरी वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मराठी प्रायोगिक रंगभूमीचा भक्कम खांब निखळला. नाट्यसृष्टी आणि सिनेसृष्टीवरती पसरली शोककळा.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. 10 वर्षांहून अधिक काळ सेवेत असलेल्यांच्या सेवा समायोजनाचा मार्ग मोकळा. 15,010 कंत्राटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार. कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष वेतन श्रेणीतील अधिसंख्य पदं ही निर्माण करण्यास मान्यता.